नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा कर्जमाफीचा विषय हा घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून जवळपास 14,000 कोटी रुपये निधीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेतील विविध कारणामुळे लाभ न मिळालेल्या किंवा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता नवीन आशा ही निर्माण झाली आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून अनेक शेतकरी सातत्याने एकच मागणी करत होते की पूर्वीच्या कर्जमाफी योजनेत तांत्रिक अडचणी, कागदपत्राची त्रुटी, ऑनलाईन पडताळणी समस्या किंवा इतर कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालाच नाही अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, ही मागणी अनेक शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना सरकारकडे वारंवार करत आहे. याच्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेत आल्याची माहिती समोर येत आहे. चर्चेदरम्यान सुमारे 14,000 कोटी रुपये निधी आवश्यक असल्याने मत काही मंत्र्यांनी मांडले. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी याकडे लक्ष लागले आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का. विशेष म्हणजे 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेत अनेक पात्र शेतकरी सुद्धा अपात्र झाले होते. त्यांना आता कसे पात्र होईल किंवा लाभापासून वंचित राहिले. अनेक विधानसभेत किंवा विधान परिषदेत सुद्धा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी आंदोलन करून सरकारकडे न्यायाची मागणी केली होती. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत येणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मानले जात होते. मात्र मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. अद्याप मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारने 14,000 कोटी रुपये निधीला अंतिम मान्यता दिली नाही. म्हणजे तुम्ही लक्ष ठेवा, जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा सरकार अंतिम हा निर्णय देत असतो. त्यासाठी निधी हा स्पेशल वर्ग करावा लागतो. तसा अंतिम 14,000 कोटी रुपयाचा निधी सरकारने मान्यता दिली नाही, म्हणजे त्याचा जी.आर सुद्धा प्रसिद्ध झाला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली फक्त. त्यामुळे अधिकृत शासन जी.आर किंवा कोणतीही माहिती खरी मानू नाही. कारण आणखीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला पण याच्याबद्दल जी.आर प्रसिद्ध झाला नाही किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी कोणी सुद्धा या जी.आरवर सही झाल्या नाही. तरी देखील या चर्चेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आशाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर सरकारने पुढील काळात याबाबत निर्णय घेतला सकारात्मक तर पूर्वीच्या कर्जमाफी राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता कर्जमाफी मिळू शकेल. याशिवाय बैठकीमध्ये आगामी काळातील शेतकरी धोरण, कर्जमाफी अंमलबजावणी, पात्रतेचे निकष, लाभार्थी पडताळणी आणि निधी उपलब्ध प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो, जर ही कर्जमाफी लागू झाली तर कोणता शेतकरी पात्रता राहणार, पात्रते निकष काय असतील, अर्ज कसा करावे लागेल, जुनी कर्जमाफी यादी हे ग्राह्य धरले जाईल का, लाभार्थी प्रक्रिया कशी असेल, या सर्व प्रश्नांचे उत्तर सरकारकडून अद्याप स्पष्ट झाले नाही पण स्पष्ट होतील. त्यामुळे कोणताही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. राज्य सरकारकडून अधिकृत निर्णय, शासन निर्णय किंवा पत्रकार परिषदेतून माहिती जाहीर होताच आम्ही सर्व आधी तुम्हाला याची माहिती सोप्या भाषेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही जर नवीन आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर आले असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा. चला तर आता समोर बघूया लाईव्हमध्ये काय म्हटले कृषी मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री. चला तर समोर बघूया.